शाहरुख. शाहरुख. अजय. तुमचा अजय ना. मेरा नाम शाहरुख, उसका नाम अजय, उसका नाम बिट्टू. समीर. समीर. शेख. दीक्षित. चला समीर शेख आहे हो. समीर दाल. या ठिकाणी आता सामन्याला मात्र सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. एका साईडला येलो कलर, दुसऱ्या बाजूने बेबी पिंक कलर असे दोन कलर एकमेकांच्या विरोधामध्ये. एका साईडला या ठिकाणी आपण 3 पॉईंटचा पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये. शाहरुख शेख, अजय आणि त्यानंतर मात्र समीर शेख अशा पद्धतीनं 3 पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. समीर खान यांना आपण पाहतोय बिट्टू या नावानं प्रसिद्ध बॉक्स क्रिकेट असोसिएशनला लागलेले पहिला पंच आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंचांच्या कामगिरीमध्ये. तदनंतर अजय सर असे तदनंतर या ठिकाणी सामन्याला होतोय सुरुवात. दोन्ही देखील संघांना ऑल द बेस्ट. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल घेऊन यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. तर फटका छान केला. रनआउटची संधी, परंतु मात्र डेंजर एंडला थ्रो पाहायला मिळालं होतं, परंतु सिंगल रन रोखू शकणार नाही. सिंगलच्या मधून स्वतःचा व संघाचा श्री गणेश पहिल्याच बॉलवरती ओपन केलं. एका साईडला प्रणित आणि त्याच्या सोबतीनं मनीषला आपण पाहतो. मनीष एक अप्रतिम खेळाडू आहे. ओव्हरम क्रिकेट असेल किंवा बॉक्स क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. तोच खेळाडू स्ट्राईकिंगवरती फटका छान खेळायचा होता, परंतु या ठिकाणी थांबवला गेलाय. नॉन स्ट्राईक इन वरच्या फलंदाजांना डॉट बॉल. या ठिकाणी आपण मात्र पाहतोय एक युवा गोलंदाजाला एका स्क्रीनवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. शाकिबला चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याला सरळ बॅटचा वापर केलाय. सरळ चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. अजय सरांचा सिग्नल आमच्या परत पोहोचला गेलाय. नो +4 अशा पद्धतीनं या चेंडूवरती धावा मिळतील तब्बल 5 आणि 5च्या मध्ये धावफलकावरती धावा आपण पाहतोय 6 अंकांवरती. 6 रन ऑन दी बोर्ड. मनीषच्या पाठमधनं चौकार आलाय. दर्जेदार चौकार येत असताना पाहायला मिळतोय. याही वेळेला बॅकफुटला आले. तर बॅटची इनसाइड एज चेंडू मात्र शॉट फाईन गेला. स्वतः यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचले गेले. तोपर्यंत सिंगल रन परिपूर्ण होईल. सिंगलच्या मध्ये धावफलक आकार के धावफलकावरती धाव पण पाहतोय 7 अंकांवरती. 7 रन ऑन दी बोर्ड. याला गुडनाट एक फटका खेळायचा होता, बद्दल छोटी मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल रन परिपूर्ण होत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मध्ये धावफलक पुन्हा एकदा आकार के धावफलकावरती धावा 8 अंकांवरती. चेंडू फेकून या षटकात तब्बल 4 चेंडू. अजूनही मात्र या षटकातील 2 बॉलचा खेळ येणं बाकी. या सरा बॅटचा वापर केलाय. फटका देखील छान होता. क्षेत्ररक्षक ही पेक्षा अद्वितीय टॉप क्लास पाहायला मिळते आणि चेंडूला स्टॉप केला गेला. निर्धाव चेंडू या ठिकाणी त्याचं पाहायला मिळतो. डॉट बॉल. लास्ट टू गो. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील बाकी. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला फटका छान केला. पुन्हा एकदा सिंगल रन घेण्याचा मनसुबा बागला होता, परंतु या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. षटक संपलेत 1 आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव पण पाहतोय 8 अंकांवरती. 2 संघांमध्ये लढत आपण पाहतो. एका साईडला प्राश्वी 11 त्यांचे विपक्ष संघ MB स्पोर्ट्स असे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. नीरज गुप्ता या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरिता. धीरज गुप्तांचे लहान बंधू बॉलिंग साठी सज्ज होत असताना पाहायला मिळतील. बघा कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. पहिलाच बॉल आडवा बॅटने खेळायचा पडता, परंतु चेंडू पडल्याचा सरळ यू मिस हाय डेफिनेटली हिट. फलंदाज त्रिफळाचित. विकेट डाऊन. फर्स्ट डाऊन होत असताना पाहायला मिळतोय. पहिला विकेट गमावला गेला. फलंदाज आपण पाहतोय मिस्टर प्रणितला माघारी पाठवले गेले. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखवत असताना पाहायला मिळतो मिस्टर ओमकार. ओमकार चांगला खेळाडू म्हणण्याची ओळख आहे. त्याला आपण मेगा स्क्रीन वरती ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून कव्हर अप करण्यात आलंय. चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला हर्षद गरत त्याच्या सोबतीनं कुणाल चांगल्या पद्धतीने काम करत असताना स्पर्धेमध्ये
प्रत्येक क्षणचित्र टिपत असताना याला फटका छान सरळ चेंडू मात्र डिक्लेअर झूम मध्ये काय दर्जेदार फिल्डिंग केलाय सुविच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि आपल्या संघाकरिता तब्बल धावा रोखवल्या 3 वेल स्टॉप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु एक धाव ऍड केली तर धावफलकावर धावा पाहतो 9 अंकांवरती 9 रन ऑन दी बोर्ड यावेळेला चेंडूला सोडलेला पंचाचा इशारा होतोय की व्हाईट बॉल चांगल्या पद्धतीने पंचाची भूमिका अदा करत असताना पंचांच्या माध्यमातून यावेळेला तर चेंडू पडला तर थोडासा नॅचरल बाउन्स झाला मातीची खेळपट्टी आहे कधी चेंडू खाली राहील कधी चेंडू मात्र नॅचरल बाउन्स आहे आणि यावेळेला चेंडू पडला तर थोडासा नॅचरल बाउन्स झाला अंतिम क्षणाला बॅटचा फेस ओपन केला आणि सिंगल धाव या ठिकाणी मात्र परिपूर्ण केली गेली मनुष्य माध्यमातून येलो बॉल नो +1 येस डेफिनेटली अशा पद्धतीने 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2च्या मध्ये धावफलकावरती धावा आपण पाहतोय 13 या अंकावरती 13 रन ऑन दी बोर्ड नो बॉल मागचा चेंडू हा नो चेंडूच्या स्वरूपात पाहायला मिळाला निरस्य माध्यमातून याला फटका छान क्षेत्ररक्षण देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते निर्धाव चेंडू डॉट बॉल 4 बॉलचा खेळ समाप्त अजून या षटकातील 2 बॉल येणं बाकी यावेळेला टॅप केला जरूर परंतु मात्र चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात त्याकडे क्षेत्ररक्षक आहे चेंडूला स्टॉप करतात तोपर्यंत कुठलीही धाव नाही निर्धाव चेंडू डॉट बॉल अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील बाकी नीरज गुप्ता पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होता मनीष करिता अंतिम चेंडू घेऊन यावेळेला आता बॅकफुटला आले बॅटची इनसाइड एज चेंडू मात्र स्टंप वरती आदळला गेला फलंदाज प्लेट ऑन विकेट डाऊन या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती विकेट दुसऱ्या चेंडूवरती सिंगल रन तदनंतर मात्र व्हाईट बॉल तदनंतर मात्र सिंगल रन तदनंतर मात्र नो +1 त्यानंतर मात्र डॉट आणि विकेट अशा पद्धतीनं व्यूरचना पाहायला मिळाली या दुसऱ्या षटकाची 2 षटक संपले 2 षटकाच्या समाप्तीनंतर दीप करत आम्हाला दर्शवत असताना धावफलकावरती धावा आहेत तब्बल 13 धावा चांगल्या पद्धतीनं स्कोरची भूमिका अदा करत असताना ध्रुव शुक्ला यांच्या माध्यमातून अचूक माहिती आहे आमच्या बरोबर असताना चांगल्या पद्धतीने काम करत असताना स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अभिषेक बॉलिंग साठी पहिलाच बॉल चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू डॉट बॉल ओमकार थोडासा नाखुश या ठिकाणी पाहायला मिळतो स्वतःवरती त्याला फटका खेळायचा होता एक्झिट हा कव्हरचे रिझन परंतु चेंडू पडला तर बॅटची खालची टो लागल्याने चेंडू मात्र लॉंग ऑन ला ट्रॅव्हल झाला लागले निर्धाव चेंडू सुरुवात होत आहे डॉट बॉलने याही वेळा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते आणखीन एक निर्धाव चेंडू डॉट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू दोन्ही चेंडू मात्र निर्धाव स्वरूपातील पाहायला मिळतात थोडासा गौरव मात्र ओमकारला कान मंत्र देत असताना पाहायला मिळेल ओमकारला आपण सतत ओरम क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं परंतु आज मात्र प्रीमियर लीग असल्या कारणाचं मात्र बॉक्स क्रिकेट खेळतोय उलटा बॉल फटका छान चेंडू मात्र फ्लॅट अँड परला षटकार आलाय आणि बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून फलंदाज OUT बाद आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शुभम राऊत आलेत सालवड एक्सप्रेस या उपाध्यायाने त्यांच्याकडे पाहिलं होतं ते आता फलंदाजी करण्याकरता चांगल्या पद्धतीने त्यांना काम या सामन्यामध्ये बनवावं लागतील रन बनवावं लागतील चांगला खेळाडू आहे नो डाऊट परंतु आता मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी ते कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये करतील षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अभिषेक बॉलिंग ट्रॅक वरती चेंडू क्रमांक 4 घेऊन सज्ज होते मिस्टर शुभम करिता पंचांच्या उजव्या बाजूने यामध्ये फटका छान केला क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय धीरज गुप्ता यांच्या माध्यमातून MB स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर या ठिकाणी पाहायला मिळतात आज मध्ये खेळाडूच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील शिवाजीनगर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय यावेळेला हलकाच्या हाताने फटका खेळलाय 5व्या बॉल वरती मात्र सिंगल रन परिपूर्ण होत असताना पाहायला मिळते सिंगलच्या मैदानात धावफलकावरती धावा 14 या अंकावरती 14 रन ऑन दी बोर्ड 14 धावा धावफलकावरती पाहतोय 5 बॉलचा खेळ समाप्त झाला अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील बाकी या ठिकाणी मात्र ओव्हर स्टेपिंग साठी मात्र मागणी केली गेली
समीर खान यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असताना स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी पंच येथील एक्झॅक्ट मैदानावरती काय घडलं काय बिघडलं काय गोष्टीची चर्चा सुरू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू करण्यात आलं की मात्र हा ओव्हरस्टेपिंग आहे. परत या ठिकाणी मात्र पंच पाहतील निहाळतील तदनंतर आपल्या परत चांगला डिसिजन पोहोचवतील. ओम साई स्पोर्ट्स आयसीयू रूम मध्ये मात्र अक्षय मोरे आणि ध्रुव त्या ठिकाणी मात्र पंचांना दाखवत असताना थर्ड पंचाची मागणी केली गेली. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण पाहतोय अनुभवतोय श्री बाळ हनुमान मित्र मंडळ आयोजित शिवाजीनगर प्रीमियर लीग 2026 नेत्रदीपक असं आयोजन. या स्पर्धेचा पर्व आपण पाहतोय सीझन 3 आपण पाहतोय. पर्व या स्पर्धेचा तिसरा आहे. गर्व आहे आम्हा सर्व खेळाडूंना. चांगल्या पद्धतीने काम करत असताना ओम साई स्पोर्टची टीम आपल्याला पाहायला मिळते. हर्षद गर्द असेल तदनंतर मात्र कुणाल असेल दीप गर्द असेल अक्षय असेल ध्रुव असेल मयूर गर्द यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीने कव्हर अप करत असताना या स्पर्धेला आपण पाहतोय. ओम साई स्पोर्ट्स हे नाव नाही तर ब्रँड बनलंय. पालघर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नामवंत स्पर्धा कव्हर अप करण्याचा मान पटकावलाय. ज्या ज्या ठिकाणी मात्र लाईव्ह स्पर्धा त्या ठिकाणी आपल्याला ओम साई स्पोर्ट्स डेफिनेटली पाहायला मिळतोय. प्रत्येक स्पर्धा कानाने कोपरा प्रत्येक गावामध्ये जाऊन आपला कलागुण कौशल्य दाखवलं गेलंय. प्रत्येक कॅमेरामॅन असेल आमचे डिजिटल स्कोरर असेल ऑपरेटर असेल चांगल्या पद्धतीने ते काम सातत्याने करत असताना पाहायला मिळतात. या ठिकाणी मात्र आयसीयू रूम मध्ये पंच चेक करतात. हा चेंडू मात्र ओव्हरस्टेपिंग गोलंदाजाच्या माध्यमातून झालंय की नाही या गोष्टीची चर्चा मात्र सुरू आहे. आयसीयू रूम मध्ये दोन पंच येत असताना पाहायला मिळतील. एका साईडला समीर खान सर असतील याच्या सोबतीनं या ठिकाणी पंच आपल्या जागेवरती जातील तदनंतर आपल्या परत डिसिजन पोहोचवतील. पंचांना मात्र आपण टी शर्ट पाहतोय MB स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट पंचांना मात्र सौजन्य करण्यात आलंय. धीरज गुप्ता यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्यात आली. प्रत्येक सामन्याकरता आपण पाहतोय MB स्पोर्ट्स माय भवानी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट पाहायला मिळतात सामनावीर करता. आणि पंचांचा इशारा होता की हा चेंडू मात्र नो बॉल ओव्हरस्टेपिंग आहे आणि ओव्हरस्टेपिंग असल्या कारणास्तव मात्र नो चेंडू या ठिकाणी मात्र घोषित करण्यात आलाय. आणि या ठिकाणी मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय. त्याला आपण मात्र स्क्रीनवरती दाखवायचं आहे ओम साई स्पोर्ट्स. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. आणि या ठिकाणी मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS गमावलाय. आपण प्रत्येक संघाला एक एक DRS दिलाय आणि या ठिकाणी मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने आपला DRS गमावला गेलाय. याला फटका छान क्षेत्ररक्षण देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. आणि बॅकअप होताना बॅकअपच्या जोरावरती या ठिकाणी मात्र सिंगल रन परिपूर्ण होईल. आणि सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धाव पण पाहतोय 16 अँगलवरती 16 रन ऑन दी बोर्ड. चेंडू फेकून त्या षटकातील तब्बल 5 चेंडू अंतिम चेंडू या षटकातील बाकी. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. उलटा बॉल टॅप सर्व फटका जरूर केला परंतु क्षेत्ररक्षक आहेत. आणि या ठिकाणी मात्र पार्टनरशिप फिल्डिंग पाहायला मिळाली दोन भावंडांच्या माध्यमातून. आणि चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण राहिले. निर्धाव चेंडू या ठिकाणी तसं पाहायला मिळतो. डॉट बॉल षटक संपलं. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव पण पाहतोय 16 अँगलवरती 16 रन ऑन दी बोर्ड. या ठिकाणी मात्र बॉलिंग समोर आपण पाहतो पहिल्या षटकामागे 8 धावा दुसऱ्या षटकामागे 5 धावा तिसऱ्या षटकामागे 3 धावा अशा पद्धतीने धावफलकावरती धाव पण पाहतो 16 या अंकावरती. 3 विकेट गमावल्या गेल्यात. यावेळी आता चांगल्या पद्धतीने स्ट्रोक केला गेला परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडूला स्टॉप करतो परंतु कुठलीही धाव मिळणार नाही. डॉट बॉल फलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय
पाशवी 11. या मध्ये चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळतो. रनआउटची संधी एका हाताने चेंडू मध्ये कॅरी केलाय आणि या ठिकाणी सिंगल रन परिपूर्ण असताना पाहायला मिळतोय. सिंगलच्या मधून धावफलक आकार केला धावफलकावरती धावा पण पाहतो. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 या अंगुलावरती 17 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस जरा बॅटचा वापर केला. मिस फिल्डिंग नीरज गुप्ता यांच्या माध्यमातून झाले आणि सरळ चेंडू मात्र टाटा बाय बाय करत सीमारेषा पलीकडे हातोय. शिवाजीनगर प्रीमियर लीग चौकार 4. शुभम पाहतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना ओरम क्रिकेट बॉक्स क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने गाजवत असतो. सालवड एक्सप्रेस या उपपद्धतीनं याला इंटू दी गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाने निवडला गेला आणि चेंडू मात्र एका धावनकरिता ट्रॅव्हल झाले. 1 मधून धावफलक आकार केला धावफलकावरती धावा पाहतोय. 22 रन ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. या षटकातील तब्बल चेंडू फेकून दिला 4. पहिला बॉल डॉट तदनंतर सिंगल रन तदनंतर चौकार तदनंतर सिंगल रन अशा पद्धतीनं या षटकाची विवरेचना पाहायला मिळते. यावेळेला फटका छान केला. चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल होतो तोपर्यंत सिंगल रन परिपूर्ण होईल. सिंगलच्या मध्ये धावफलक पुन्हा एकदा आकार घेत असताना पाहायला मिळते. धावफलकावर धावा 23 अंक होते. 23 रन ऑन द बोर्ड. लो स्कोरिंग सामना मैदानी मध्ये सध्याच्या घडीला सुरू होत असताना परंतु पलटवार करावे लागेल. 2 फलंदाजांना एका साईडला शुभम आणि गौरवला. उलटा बॉल फटका छान परंतु क्षेत्ररक्षकाला बीट केलं. क्षेत्ररक्षकाला बॉल दिली हुलकावणी आणि चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे चौकाराकरिता या ठिकाणी ऍक्शन रिप्ले ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. फटका मात्र खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता आणि फटका मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र खाली बसले होते परंतु त्या खाली बसले आणि तद्दत चेंडू मात्र अंतिम क्षणाला नॅचरल पाहून दिला आणि सरळ चेंडू मात्र 4 धावन करिता शुभमच्या ब्रँडेड चौकार 4. अशा पद्धतीने 4 षटक संपले गेले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 27 अंकांवर होते. 27 रन. या फटका छान क्षेत्ररक्षक देखील छान पद्धतीने पाहायला मिळतो परंतु मिस फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये चेंडू चौकाराकरिता नशीब या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चांगल्या टप्प्यावरती झाला होता परंतु या ठिकाणी मात्र डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न करतो. डायरेक्ट थ्रो 3 क्षेत्ररक्षकांना बीट केलं. 3 तिकडा आणि काम बिगडा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 5 मधून धावफलकावरती धावा पाहतोय. 32 रन ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. 3 विकेट गमावले गेलेत. याला टॅप केलाय समोर दिशेने क्षेत्ररक्षण देखील चांगल्या टप्प्यावरती परंतु या ठिकाणी सिंगल रन रोखू शकणार नाही आहेत. सिंगलच्या मध्ये धावफलक पुन्हा एकदा आकार केला. धावफलकावर धावा 33 रन ऑन दी बोर्ड. हार्दिक पांड्याची जर्सी फलकावरती रोल केली गेली. प्रथम बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय प्रश्वी 11 संघाकडनं. उलटा बॉल फटका छान क्षेत्ररक्षक देखील छान पद्धतीने झालं होतं परंतु अंतिम क्षणाला हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सीमारेषा पलीकडे हातोय. शिवाजीनगर प्रीमियर लीग चौकार 4. व्हॉट अ शॉट. काय स्ट्रोक केला गेलाय. इंटू द गॅप मध्ये फटका खेळला होता बरोबर. क्षेत्ररक्षक देखील चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळत होता परंतु अंतिम क्षणाला बॅकअपने चुकी केली आणि बॅकअपने चुकी केली त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या टीम वरती होत असताना पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल फटका छान केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे चांगल्या टप्प्यावरती क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगल रन या ठिकाणी परिपूर्ण होईल. सिंगलच्या मध्ये धावफलक आकार केला. धावफलकावरती धावा पण पाहतोय. 38 रन ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती. या ठिकाणी पंचांचा इशारा मात्र नो स्कोर आहे आणि इकडे मात्र कुठलीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही आणि या ठिकाणी मात्र बॅटिंग करणारी टीम पंचांना चॅलेंज केलंय आणि या ठिकाणी मात्र DRS मागणी केल्या गेल्या. पाहूया प्रत्येक संघाला मात्र एक DRS आपण मात्र देण्यात आलाय. फिल्डिंग करणारी टीमने एक मात्र DRS गमावला. आता मात्र बॅटिंग करणारी टीम शुभमच्या माध्यमातून DRS घेण्यात आलाय आणि या ठिकाणी मात्र पंच येथील IC रूम मध्ये पाहतील की एक्झॅक्ट मध्ये त्या नो स्कोर आहे की नाही या गोष्टीची चर्चा सुरू आहे. पंचाला मात्र चॅलेंज केलंय मिस्टर शुभमने. शुभमला कॉन्फिडन्स आहे की हा चेंडू मात्र मी चांगल्या टप्प्यावरती खेळला गेला अर्थात मी नो स्कोर नाही आहेत परंतु आता पाहूया दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी मात्र आपल्याला समजलं जाईल. अक्षय मोरे यांच्या माध्यमातून
पंचांना दाखवलं जात आहे. हा चेंडू मात्र रोस्कर असेल तर मात्र कुठलीही धाव मिळणार आहे. जर हा चेंडू मात्र रोस्कर नसेल तर डेफिनेटली बॉलवरती सिंगल रन मिळू शकते. पाचव्या बॉलचा मात्र डिसिजन मात्र पेंडिंग पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीनं माहिती देत असताना या ठिकाणी मात्र धगधग धगधग पाहायला मिळते. हृदयाचे ठोके आपण पाहिल्यात शुभमच्या माध्यमातून. शुभम एकदा विचार करतोय की हा चेंडू मात्र नुस्कोर आहे की मात्र चांगल्या टप्प्यावरती मी फटका खेळलाय. आणि या ठिकाणी मात्र पंच पाहतात निहातात तदनंतर आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं तर पंच आपल्या जागेवरती जातील. आणि मात्र पंचांचा इशारा येतोय की हा मात्र नो स्कोर आहे. चला ओमसाई स्पोर्ट्स आपण मात्र अक्षय मोरे सर आपल्याला विनंती असेल आपण मात्र LED स्क्रीन वरती दाखवायचं आहे. शुभम पहा आपण मात्र LED स्क्रीन वरती दाखवला जातोय. आणि या ठिकाणी मात्र नो स्कोर पाहायला मिळतोय. साईड स्क्रीन वरती देखील आपल्याला दाखवलं जातंय. फुलटॉस बॉल सरळ बॅटचा वापर करा सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. शुभम ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटी A1 चौकार 4. या ठिकाणी मात्र इनिंग संपली गेली. धावफल कवरती धावा पण पाहतोय. 42 धावफल कवरती आणि 43 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलाय. 43 रन टू विन. SSC आणि त्यांच्या विपक्ष संघ एजे समक्ष 11. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस साठी. SSC आणि एजे समक्ष 11. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल मात्र टॉस साठी यायचं. या ठिकाणी मात्र सोनू यांच्या शुभ असते मात्र आपण टॉस करणार आहोत. चांगल्या पद्धतीने मेहनत घेत असताना आमचे सोनू पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ असते आपण मात्र दोन संघामध्ये टॉस करणार आहोत. एका साईडला एजी समक्ष 11 त्यांच्या विपक्ष संघ SSC. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल टॉस साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या ठिकाणी मात्र 43 धावांचं टार्गेट सेट करत आलंय. 43 रन टू विन.
रेफरी बॉलर कोण आहे कसं दुखायला लागलं ए भाऊ साईड ना भाऊ या ठिकाणी मात्र सामन्याला होतोय सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले. एका साईडला नीरज आणि त्याच्या सोबतीनं साकीब अशी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज पाहायला मिळतो मिस्टर राजेश मोरे. या ठिकाणी मात्र सामना जातोय सुरुवात. दोन्ही देखील संघांना ऑल द बेस्ट. 43 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलं. पहिलाच बॉल आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा होते की हा चेंडू मात्र नो स्वरूपातील पाहायला मिळतो. नो +1 अशा पद्धतीने 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण होतील. डिक्लेअर झूम मध्ये हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला गोशांगी क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतील आणि 200 मध्ये स्वतःचा संघाचा श्रीगणेश या ठिकाणी ओपन केला गेलाय. पुणे एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. ओव्हर स्टेपिंग असल्या कारणाचं पंचाने मात्र नो चेंडू घोषित केलाय. चांगल्या पद्धतीने पंचाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये अदा करत असताना यावेळी वेळा चेंडूला सोडून दिलाय. पंचांचा इशारा आहे की हा चेंडू देखील अवांतर आहे. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्राच्या मध्ये धावफलकावरती धावा पण पाहतोय 3 या अंकांवरती. एकही चेंडू अजूनही फेकून या षटकामागे झालेला नाही आहेत. एवढा आताना फटका खेळला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतं गल्लीमध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षक मनीष चेंडूला स्टॉप करेल. यष्टीरक्षकाकडे थ्रो करेल. तोपर्यंत सिंगल रन आणि सिंगलच्या मध्ये धावफलकावर धावा एका चेंडू समाप्तीनंतर 4 अंकांवरती 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सेकंड बॅटिंग करत असताना MB स्पोर्ट्स हा संघ माई भवानी स्पोर्ट्स संघ हा पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हलकाशा हाताने पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर केला. पुश करू आणि खुश रो अशा पद्धतीने फटका खेळलाय. सिंगल रन सिंगलच्या मध्ये धावफलक आकार केला. धावफलकावरती धावा पण पाहतोय 5 अंकांवरती. 2 बॉलचा खेळ समाप्त. या ठिकाणी आपण मेगा स्क्रीन वरती राजेशला पाहतोय. राजेश पुढे एकदा सज्ज होतोय नीरज करिता. यावेळेला हलकाशा हाताने फटका खेळला. चेंडू मात्र डिस्क्लर झूम मध्ये गोशांगी क्षेत्रामध्ये या ठिकाणी मात्र सज्ज होत असताना पाहायला वेळ. पुन्हा एकदा सिंगल रन सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धावा पाहतोय. 3 चेंडूच्या समाप्त 6 अंकांवरती 6 रन ऑन द बोर्ड. 43 मात्र टार्गेट सेट केलंय. संयमाने मात्र सुरुवात करत असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होता. चेंडू क्रमांक 4 चॉप केला गेलाय. परंतु या ठिकाणी सिंगल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिट लागलेला नाही. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू मात्र 1+1 अशा पद्धतीनं 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण होत असताना आपण पाहायला मिळतील आणि 2च्या मध्ये धावफलक आकार गेला. धावफलकावरती धावा पण पाहतोय 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 अंकांवरती. या ठिकाणी मात्र ओव्हर थ्रो गेला आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून सिंगल रन या ठिकाणी मिळाली गेली. बाय 1 गेट 1 फ्री या ठिकाणी मात्र देत असताना संघ पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल रन सिंगलच्या मध्ये धावफलकावर धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती 9 रन ऑन दी बोर्ड. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील बाकी. याही वेळेला मात्र हलक्याशा हाताने फटका केला. पुन्हा एकदा चेंडू मात्र गोशांगी क्षेत्रामध्ये अर्थात डिक्लेअर झूम मध्ये ट्रॅव्हल असताना पाहायला मिळतात. षटक सबलत एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 10 डबल फिगर मध्ये. आता येणारे 24 चेंडू आणि तुम्हाला धावा बनवायचे तब्बल 33 धावा. 24 बॉल मध्ये 33 रनची आवश्यकता. पंचांच्या भूमिकेमध्ये 3 पंचांना आपण पाहतो. एका साईडला शाहरुख शेख सर असतील. तदनंतर अजय दीक्षित सर असतील. समीर शेख अशा पद्धतीनं 3 पंचांच्या भूमिकेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असताना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अनुभवतोय श्री बाल हनुमान मित्र मंडळ आयोजित शिवाजीनगर प्रीमियर लीग 2026 नेत्रदीप आयोजन डोळ्याचा पारणं फेडणार असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळते. टॉप क्लास ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला बॉल यावेळेला चेंडू पडत अगदी खालीच राहिले. यष्टीरक्षक बीट झाला आणि चेंडू मात्र डिक्लेअर झूम मध्ये ट्रॅव्हल असताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा होता की 22च्या माध्यमातून ही सिंगल रन आणि सिंगलच्या मध्ये धावफलकावर धावा 11 अंकावरती 11 रन ऑन दी बोर्ड.
आणि या ठिकाणी सिंगलच्या मध्ये धावफल कव्हर 11 या अंकावरती पाहतोय. चांगल्या पद्धतीनं सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहतोय मिस्टर ओमकारला. याला फुलटॉस बॉल सरळ वाटचा वापर केलाय. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे नीरज गुप्ताच्या पाठमधनं नेत्रदीपक चौकार 4. कॅप्टनच्या बॅटमधनं चौकार येत असताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती एफर्ट चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले होते परंतु एफर्ट मात्र अनसक्सेसफुली ठरल्या गेल्यात. आणि या ठिकाणी मात्र काय घडलंय अगदी चिरी ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने चेंडू मात्र ट्रॅव्हल असताना पाहायला मिळतंय. पायांच्या गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल असताना पाहायला मिळतंय. नीरज गुप्ताच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चेंडू मागे 2 चौकार 4. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 19 धावा धावफल कव्हरती ओमकार सज्ज होतोय. या ठिकाणी हलकाशी हाताने फटका खेळला गेला. 54 सिंगल रन परिपूर्ण होईल आणि सिंगलच्या मध्ये धावफलक आकार गेल. धावफल कव्हरती धाव पण पाहतोय 20 अंकावरती. 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. जेव्हा आता एलईडी स्क्रीनच्या समोर प्रेक्षकांना विनंती असेल आपण मात्र बाजूला हा ऋतिक आपण मात्र प्रेक्षकांना सांगायचं आहे जे एलईडी स्क्रीनच्या बाजूला प्रेक्षकांना मात्र विनंती असेल आपण मात्र बाजूला व्हायचं आहे. धन्यवाद. यावेळेला स्लॉक स्लिप सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे चौकाऱ्या करता. व्हॉट अ शॉट, गुड शॉट. ऍक्शन रिप्ले ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून काय स्ट्रोक केला गेलाय. ऍब्सोल्युटली अप्रतिम दर्शनदार हा स्ट्रोक पाहायला मिळतो. सरळ चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला मानवंदन करणारा हा येतोय शिवाजीनगर प्रीमियर लीग चौकार 4. आणि चौकारच्या मध्ये धावफल कव्हरती धावा पण पाहतो 24 या अंकावरती 24 रन ऑन दी बोर्ड. या षटकात तब्बल चेंडू फेकून दिलेत. 5 चेंडू अंतिम चेंडू या षटकातील बाकी. याही वेळेला फटका छान केला इंटू द कॅप मध्ये. क्षेत्ररक्षकाला बीट केला. क्षेत्ररक्षकाला बॉल दिली हुलकावणी आणि चेंडू मात्र कव्हरच्या रिझनला रन मशीन ऑफ इंडिया विराट कोहली कॉपी बुक स्टाईलला चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. हा येतोय चौकार 4. षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफल कव्हरती धावा पण पाहतोय 28 रन ऑन दी बोर्ड. 28 धावा. आता येणारे 18 चेंडूंनी धावा बनवायचे तुम्हाला तब्बल 15 धावा. चांगल्या पद्धतीनं माहिती पोहोचवत असताना कुलदीपच्या माध्यमातून चांगले स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे पालघर जिल्ह्यामध्ये. ते मात्र आपल्याला माहिती पोहोचवत असताना चांगल्या पद्धतीनं अपडेट करत असताना प्रत्येक बॉलवरती काय घडलं काय बिघडलं आमच्यापर्यंत पोहोचवत असताना. आणि या ठिकाणी मात्र तिसरं षटक होतंय. तिसरं षटक हाताळण्याकरिता सालवट एक्सप्रेस या उत्पादनं ज्यांच्याकडे पाहिलं जाईल ते गोलंदाजी करण्याकरता मिस्टर मनीषला आपण पाहतोय. स्ट्राईक वरती आहेत नीरज ज्याने मात्र खूप चांगल्या पद्धतीनं फलंदाजी केली. यावेळेला हलकाशी हाताने फटका खेळला. पुन्हा एकदा चेंडू मात्र गोशांगी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झूम मध्ये ट्रॅव्हल तो परत सिंगल रन आणि सिंगलच्या मध्ये धावफलक आकार गेला. धावफल कव्हरती धाव पण पाहतोय 29 रन ऑन दी बोर्ड. 29 धावफल कव्हरती. उलटा बॉल फटका मात्र इंटू दी कॅप मध्ये आहे. सरळ चेंडूला फेकून दिलाय. खेळाडू कक्षाला मानवंदन करणारा चौकार 4. मिस्टर पोलंद आपण पाहतोय शाकिबच्या पाठपातनं चौकार. काय फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही देखील फलंदाज थांबायचं नाव घेत नाही. एका साईडला नीरज गुप्ता दुसऱ्या साईडला शाकिब. याला फुलटॉस बॉल आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी मात्र चेंडू मात्र पायावरती आदळला गेला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 33 धावफल कव्हरती आपण एलईडी स्क्रीन वरती पाहतोय. चांगल्या पद्धतीनं प्रत्येक माहिती बदलत असताना ओम साई स्पोर्ट्सची टीम. यावेळी मात्र फॉलिंग स्पीड फलंदाज OUT बाद. आणि या ठिकाणी मात्र कॅच आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना पाहायला मिळतो मिस्टर अनस आलेत बॅटिंग साठी. एक बंधू मैदानाच्या बाहेर परत आला. दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आल्यात. याला सरळ बॅटचा वापर केला इंटू दी कॅप. सरळ चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ दी पार. अनसच्या पाठमधनं चौकार 4.
गुड शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे लावले होते 2 क्षेत्ररक्षक, परंतु त्यांच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांकरिता. 37 रन ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफल कव्हरतात. याही वेळात मात्र यॉर्करमध्ये चेंडू होता. चेंडू मात्र खोदून काढलाय. डीप मध्ये ओमकार आहेत. चेंडूला स्टॉप करते तोपर्यंत सिंगल रन. सिंगलच्या मध्ये धावफल कव्हरते. धाव पण पाहतोय 38 रन ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफल कव्हरती. 43 धावांचा टार्गेट मात्र सेट केला असून मात्र 5 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना एमबी स्पोर्ट्स संघ 5 धावांची आवश्यकता. चेंडू आहे तुमच्याकडे तब्बल 12 बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. आकाश आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरिता. यावेळेला चेंडूला मात्र सोडून पंचांचा इशारा मात्र आव्हान तर एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्राच्या मध्ये धावफलकावरती धाव पण पाहतोय 39 अंकांवरती. यावेळेला नो बॉल आणि नो +4 अशा पद्धतीने सामना विजयी चौकार येत असताना पाहायला मिळतोय. अनसच्या पाठमधनं नेत्रदीपक चौकार सामना विजयी. कॉंग्रॅच्युलेशन टीम एमबी स्पोर्ट्स संघ आणि हार्ड लक टीम